करणार आहोत. तर सर्वात आधी आपण हार घालून शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर 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 महादेव. मी भरत माता यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करायचं आहे. राजमाता जिजाऊंनी पाहिलेलं स्वप्न वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या किल्ल्यात हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करून रयतेच्या मनावर राज्य करणारा असा हा जाणता राजा. आपण दीप प्रज्वलन करतोय. हरेश भोई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेलं आहे. भरत मात्रे, विशाल मात्रे, हरेश भोई आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी लागलेल्या मान्य पाहुणे त्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार मानतोय. आपलं शिवप्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि आपल्या आजच्या शिवजयंती उत्सवाची सुरुवात सुद्धा खूपच आनंदात झालेली आहे. अगरबत्तीला मी हरेश भोई यांना विनंती करतो की आपण श्रीफल करून घ्यायचं आहे. मी आपले पत्रकार भरत मात्रे यांना विनंती करतोय की आपण श्रीफल पुढे मी नेहमीचा स्वातंत्र्य तुम्ही पाहून हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आजच्या आपल्या या शिवजयंती उत्सवाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन शिवप्रतिमा पूजन करून केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. हर 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 महादेव. आपण लगेच आरतीला सुरुवात करतोय. या एकदम लेडीज या प्रत्येकाने एक एक आरती घ्या. एक आरती दुसऱ्याला द्या. आपण 5 आरत्या घेणार आहोत. या एक सर्वांनी वरती या. गणपतीची, शंकराची, दुर्गेश्वरवाडी, चंडीगेची आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांची आरती पाठवी. एक आरती पूर्ण घेतली नाही का दुसऱ्या आरती घ्या. गणपतीची पूर्ण एक माहिती आहे ना खाली लावली एक लाल आणि बटन दाबत या हेलो हेलो हेलो
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर विशेषुराची हळदी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाकाचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बळा रुणझुणते नुपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदरा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव भगवती विग्रहाला ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथुल्या जल निर्मळ वारे तुळतुळा जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाला अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उज्ज्वला श्रीकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा वेळाला जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैती सागर मंथन पैकेले श्यामाजी अवचिता सापडले तेव्हाच भाण भाषण केले नीलकंठ नाव प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव लग्नांतर कलिवरद सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक राम दासा अंतरी जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाते वारी यारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वंदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाता तुझे से नाही चारी शब्दे परंतु ना बोले काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावस नवलाही जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वंदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासून तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पूर्वील आशा नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वंदे तारक संजीवनी जय देवी चंडी के माते पंचारती ओ वाळू प्रभावे तुते जय देवी आदि माई तुझी जननी जगताची ओला स्तुती तुझी कारण दृश्याची पंचभूतांचा मेळा मिळवून साची ब्रह्मांडीचा घोळ रचना आत्माची जय देवी चंडी के माते पंचारती ओ वाळू प्रभावे तुते जय देवी भक्ता काजी प्रेमी धावून तत्काळ कृपा कटाक्षे करती दुते निर्मोल माते बालक आम्ही लेकूर वाळ पहिलं अंबे तुझ्या प्रेमे कुरवाळ जय देवी चंडी के माते पंचारती ओ वाळू प्रभावे तुते जय देवी जितेंद्रगिरी शिखरी तो झाली साकार तो स्वामी
सारुद्र ठेविया भयकर माते विजनी बालक हा मोरेश्वर जय देवी चंडिके माते पंचायतो वायु दुर्भावे तुते जय देवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात मर्मधारकं धर्मधारकं ध्वज उद्धारक राजा त्वविद्वानं सत्वपालकं अजिंक्य विक्रम राजा गुणिजन पूजक त्वं कुलदीपक छात्र छत्रधर राजा त्वं संहारक त्वं संजीवक वंद्य शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय हर 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 महादेव जय भवानी जय शिवाजी जय जय शिव छत्रपती राजे जय जय शिव छत्रपती जय जय शिव छत्रपती राजे जय जय शिव छत्रपती भवानीचे आशीर्वाद शिरावर भवानीचे आशीर्वाद शिरावर महाराष्ट्राच्या लाभती राजे जय जय शिव छत्रपती जय जय शिव छत्रपती राजे जय जय शिव छत्रपती गुलामगिरी उलटून पाडावया गुलामगिरी उलटून पाडावया युग पुरुष अवतरती राजे जय जय शिव छत्रपती जय जय शिव छत्रपती राजे जय जय शिव छत्रपती बाळकुमार घेऊन संगे बाळकुमार घेऊन संगे गड हे मिळविती राजे जय जय शिव छत्रपती जय जय शिव छत्रपती राजे जय जय शिव छत्रपती स्वराज्य तोरण चढवून त्यावर स्वराज्य तोरण चढवून त्यावर भगवा ध्वज चढविती राजे जय जय शिव छत्रपती जय जय शिव छत्रपती राजे जय जय शिव छत्रपती मराठा मोळा समाज घेऊनी मराठा मोळा समाज घेऊनी स्वराज्य हे वाढविती राजे जय जय शिव छत्रपती जय जय शिव छत्रपती राजे जय जय शिव छत्रपती जय जय भवानी हर हर महादेव जय जय भवानी हर हर महादेव ललाटा परिगरती राजे जय जय शिव छत्रपती जय जय शिव छत्रपती राजे जय जय शिव छत्रपती कोटी भास्करा प्रकाशाप्रमाणे कोटी भास्करा प्रकाशाप्रमाणे स्वराज्य हे वाढविती राजे जय जय शिव छत्रपती जय जय शिव छत्रपती राजे जय जय शिव छत्रपती दया क्षमा शांती निश्चिमंतरी दया क्षमा शांती निश्चिमंतरी येई निच्या सुम प्रती राजे जय जय शिव छत्रपती जय जय शिव छत्रपती राजे जय जय शिव छत्रपती प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर 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 महादेव कर्पूर गौरम कर्णावतारम संसार साराम सदारासी बिंदु भव भवानी प्रेतम नमामि कलिंग लोटांगन वंदीन शरण गुणन पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे वाहिन मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव
त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यद्यं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि आच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं वन्दे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा बढावा हे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे त्याता उपासनेला दृढताल व्हावे देव संतासी सदा नमावे सत्कर्मयोगे वैगान व्हावे सर्वामुखी मंगल बोल व्हावे ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निरूप तुझे इथे तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सुराया कृपाय धोनी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी जय शिवाजी हर 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 महादेव स्वराज्य ग्रुप चंद्रपाडा आयोजित सार्वजनिक शिवजयंती उत्सव 2026 वर्ष 12वे आपल्या या शिवजयंती उत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलन शिवप्रतिमा पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने झालेली आहे यासाठी उपस्थित असणारे आपले जे मान्यवर पाहुणे आहेत निशिकांत म्हात्रे पत्रकार भरत म्हात्रे हरेश भोईर या सर्व मान्यवरांचे स्वराज्य ग्रुप चंद्रपाडातर्फे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात आपल्या या शिवजयंती उत्सवासाठी आपण पूर्ण दिवसभर काही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतोय की आपला दीपप्रज्वलन आणि शिवप्रतिमा पूजन झालेलं आहे दुपारी 3 वाजता महिलांसाठी इथे खास हळदी पूजनाचा हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपण दुपारी 3 वाजता यायचं आहे त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी मिरवणूक सोहळा आपण काढणार आहोत दरवर्षी आपण हा पालखी मिरवणूक सोहळा जितक्या आनंदात उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतो तोच उत्साह घेऊन आपण हा पालखी मिरवणूक सोहळा यावर्षी सुद्धा काढणार आहोत रात्री 8 वाजता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होणार आहे आणि रात्री 9:30 वाजता आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या दिवसामध्ये घेऊन जाणार आपल्या शाळेची आठवण करून देणारा मराठी चित्रपट क्रांतिज्योती विद्यालय आपण इथे ठेवलेला आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपण हा चित्रपट नक्की बघा तर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण दिवसाचं आजचं हे आयोजन असणार आहे आणि स्वराज्य ग्रुपच्या सर्व सभासदांना आणि सर्व ग्रामस्थ सर्व माताभगिनींना विनंती आहे की आपण या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित राहून या आजच्या या शिवजयंती उत्सवाची जी शान आहे जो सोहळा आहे तो आपण तेवढ्याच आनंदात पार पाडूया हॅलो आजचं हे शिवजयंती उत्सवाचं 12वं वर्ष आहे स्वराज्य ग्रुप चंद्रपाडा गेली 11 वर्ष हा शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करतो आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलन आणि शिवप्रतिमा पूजने केलेली आहे तर हा कार्यक्रम ज्यांच्या हस्ते आपण हे दीपप्रज्वलन आणि शिवप्रतिमा पूजन केलं तर त्या मान्यवरांना मी नम्र विनंती करतोय की आमच्या स्वराज्य ग्रुप चंद्रपाडातर्फे आम्ही एक छोटासा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपल्याला सत्कार करतो त्यात आपण स्वीकार करावा सर्वात आधी मी पत्रकार भरत म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आमच्या या पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण सत्कार करतो त्याचा स्वीकार करावा प्रेमेश पाटील यांना मी विनंती करतोय की आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन पत्रकार भरत म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे आमच्या विनंतीला मान देऊन आपण तिथे उपस्थित राहिला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी सर्वांकडून आपले मनपूर्वक धन्यवाद
धन्यवाद. त्यानंतर मी विश्रांत मात्रे विनंती करतोय की आपण सुद्धा आमच्या स्वराज्य ग्रुपतर्फे हा छोटासा जो सन्मान आहे त्याचा स्वीकार करावा. मी हरेश गोयल यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. आपण वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी स्वराज्य ग्रुप चंद्रवडातर्फे आपले मनपूर्वक धन्यवाद. मी ईश्वर मंत्र्यांना विनंती करते की आपण 2 शब्द बोलावे. हॅलो हॅलो रामकृष्ण हरी. आज शिवजयंती निमित्ताने चंद्रपाड्याच्या आमच्या गावात स्वराज्य ग्रुप यांनी शिवजयंती त्या निमित्तानं आम्हाला या गावातल्या प्रतिष्ठित नागरिकांना तिथे बोलवून सन्मानित केलं आणि आमच्या हातून शिवरायांना पुष्प अर्पण करून स्वराज्य जे स्थापन झालेले आहे ना 12 वर्ष सतत कार्यरत आहेत आणि खरोखरच एका प्रकारे सांगायचं झालं की आपण शिवजयंती आज आपल्याला माहिती आहे की अनेक राष्ट्रावर आक्रमण होता. आज तिकडे आपण इराकमध्ये काय होतं आणि आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जे कोण बोलतो आज प्रत्येकाला आपण हिंदू आज स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे. शिवरायांनी महाराष्ट्रात नाही आहे तर अखंड हिंदुस्थान पूर्ण हिंदुस्थानाचा राजा आहे आणि त्या हिंदुस्थानाच्या राजावर आज मोगलांनी आक्रमण करावं आणि हिंदू साम्राज्याने लोकांनी बघावं. आपल्या भगिनींना सांगतो की आपणही जिजामातेसारखे व्हा कारण की येणारा आमच्या काळानंतर येणारा जो काळ आहे तो फार बिकट होणार आहे कारण इथे अनेक जण आक्रमण करतील आणि त्या काळामध्ये आपण शांतपणे बघू शकाल कारण आज तुम्ही बघता टी व्ही माध्यमातून बघत असाल की इराकमध्ये झालेलं आहे आणि आज अयोध्येमध्ये काय चाललेलं आहे काशीमध्ये काय चालले कोण कोणाचे कॅन्डल काढतात कोण कोणाच्या बद्दल रडतात म्हणजे तो गेलेला व्यक्ती कोण ज्यावेळी आपल्यावर आक्रमण झालं आज आपल्याला जे आता आपलं सिंदूर झालं त्या याच्यामध्ये आपले बरेच लोक मेले गेले त्यावेळी एकही मुसलमान तर त्या काळामध्ये आपल्यासाठी कोणी उभा राहिला नाही ही अक्षरशः खेदाची गोष्ट आहे. पण आज आपल्याच महाराष्ट्रामध्ये राहून आपल्या भारतामध्ये राहून हा इराणचा जय करतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मी इतकंच म्हणेन की प्रत्येकाने आपला धर्म आपण म्हणतो ना एक आहे तर सेफ आहे म्हणजे आपण हिंदू राष्ट्र जर एक असतो तर खरोखर आपण सेफ राहणार. उद्या जर आपण विखरला गेलो तर त्याचा गैरफायदा सर्वच अनेक लोक घेतील आणि तो कोणी घेऊ नये म्हणून मी माझ्या माई बहिणी माझ्या भाऊंना सर्वांना मी विनंती करतो की आपण हा स्वराज्य हा स्थापन केलेला हा चंद्रपाड्यामध्ये स्वराज्य अगोदरचा पुन्हा चंद्रपाड्यामध्ये स्वराज्य स्थापन केला. अक्षरशः मला अभिमान आहे तर मी ही पाठी बघत असतो स्वराज्याची स्वराज्य रस्ता दिलाय स्वराज्याचा मार्ग दिलाय. खरोखर आपण योग्य ते मार्ग दिल्याबद्दल मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या सर्व मंडळांचे मी आभारी मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय हिंद. धन्यवाद. आपलं इतकं मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल मी पत्रकार भरत मात्रे विनंती करते आपण सुद्धा आपले 2 शब्द सांगायचे. प्रथम मी या स्वराज्य ग्रुपचं धन्यवाद देतो आहे की माझ्यासारख्या सामान्य माणसाला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला बोलून सन्मान केला.
आजच्या या कार्यक्रमाबद्दल समाजसेवक व भारतीय जनता पार्टीचे निशिकांत म्हात्रे, आपल्या स्वराज्य ग्रुपचे सर्व मंडळी, महिला मंडळ, खरंच आनंद वाटतोय की स्वराज्य ग्रुपने स्वराज्यासारखंच राहिलेले आहेत आज त्यांचे कार्यकर्ते. आणि हे मला बघून आनंद वाटतोय की सर्व सुशिक्षित मुलं, तरुण हा ग्रुप सांगून आजच कार्य करतात. त्यातच त्रिमूर्तीची आज 25 वर्ष पुढे त्रिमूर्ती मला आसला त्रिमूर्ती आज 25 वर्ष होतात. स्वकमाईने स्वजिद्दीने जे कार्य करतात ती कार्यमंडळी आज मला दिसून आली असल्यामुळे त्याबद्दल आम्हाला जे बोलवलं. तसेच हरीश भोगी या मंडळाचे सल्लागार आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत, चांगली मुलं घडवलेली आहेत, काही ट्युशन घेतात, शिक्षक आहेत, बरेच कलाकार आहेत. मला आनंद वाटतोय आणि मला जो मान दिला त्यावेळी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण आमच्या विनंतीला मान देऊन विचारात. मी हरीश भोईर यांना विनंती करतोय आपण सुद्धा स्टेजवरती यायचंय. आपला सुद्धा सन्मान आम्ही करतोय स्वराज्य ग्रुपतर्फे. सुमेध पाटील यांना विनंती करतो की आपण माहिदास पाटील आपण येतोय. स्वराज्य ग्रुपचा कुठलाही कार्यक्रम असू दे, काही असो, सर्वात आधी हजर असणारे आमचे तात्याश्री म्हणजे सुकाल्याचे हरीश भोईर त्यांचा शाल आणि पुष्पोच्च देऊन आपण सत्कार करतोय, सन्मान करतोय. आपला आशीर्वाद आमच्यासोबत असाच असू द्या. मी मंगेश पाटील यांना विनंती करतोय आपण सुद्धा यायचंय. माहिदास पाटील, श्रीकांत गावडे यांना विनंती करतोय आपण आपल्या हस्ते हा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण सत्कार करतोय. स्वराज्य ग्रुपच्या प्रत्येक कार्यक्रमाला जो कुठलाही असो त्यांचा हातभार असतोच. असे मंगेश पाटील. तर मगाशी सुद्धा भाषणामध्ये सांगितलं की सर्वांनी एक असाल तरच आपण सेफ राहू. हे स्वराज्य असंच घडलं नव्हतं. 18 पगड जातीचे लोक जेव्हा एकत्र आले, छत्रपती शिवाजी महाराजांना एकत्र आणलं त्यावेळी हिंदवी स्वराज्य घडून आलं. तसंच आपण जर एकत्र राहू तर पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य येऊ शकतं. स्वराज्य ग्रुप चंद्रपाडाचा हाच प्रयत्न आहे की आपण या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार मानतो की आपण आमच्या विनंतीस मान देऊन इथे आलात, वेळात वेळ काढला आणि एकदम वेळेवर उपस्थित म्हणजे आमचे सभासद लेट झाले पण आपण वेळेवर आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा स्वराज्य ग्रुप चंद्रपाडातर्फे सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन. हॅलो. त्याचप्रमाणे सचिन सुभाष राणे यांना आपण सर्व ओळखताच, एक सर्वांचे लाडके पत्रकार आणि युट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे, त्यांचा सुद्धा आपण सत्कार करतोय. मी हरीश भोईर यांना विनंती करतोय की आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. गावातली प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम अतिशय चोखपणे करणारे आणि परखडप्रमाणे आपले विचार मांडणारे सचिन सुभाष राणे यांचा स्वराज्य ग्रुप चंद्रपाडातर्फे आम्ही त्यांना धन्यवाद देतोय. आपण सुद्धा इथे वेळात वेळ काढून आलात. यांना मी विनंती करतो की जेव्हा कार्यक्रम असतो, शिवजयंती असतो, आपण टायमिंग कधी बघू नये. याचं कारण काय माहिती आहे का? आपण जे कार्यकारिणी जे असतात, तुम्ही ग्रॅज्युएशन आहेत, तुम्ही चांगले शिकलेले सुशिक्षित आहे, परंतु राजांच्या पेक्षा आपण कोणी मोठं नाही आहे. आपण उशीर आल्याने काय होतं की अक्षरशः एक अपमान होतो.
मग तो पाहुणा कोणी असेल निमंत्रण दिलं असेल तर त्यांनी 15 मिनिटं अगोदर अर्धा तास अगोदर येऊन बसलं पाहिजे. कारण काय माहिती आहे का, ते राजे आहेत, आपण मावले आहेत आणि मावल्याने आधी यायचं असतं. राजे येऊन बसलेले असतात पण आपण त्यांची वाट न बघताना आपण त्यांची वाट बघायला पाहिजे, म्हणून आपण अगोदर यायला पाहिजे. आणि ही लक्षात ठेवा की पुढच्या वर्षी प्रत्येक जे तुम्ही सभासद आहे त्यांनी जर 9चं टायमिंग असेल तर त्यांनी 8 वाजता इथे हजर व्हायचं आहे. कारण काय, कार्यक्रम आपला तुम्ही साजरा करताय, राजांना तुम्ही बसवताय, त्याच्यामुळे तुम्ही जर उशीर आलात तर योग्य वाटत नाही. आणि निमंत्रण जर कोणाला दिलं असेल त्या पाहुण्यांनी देखील अर्धा तास अगोदर येऊन बसायचं आहे. कारण हा कार्यक्रम हा अख्ख्या हिंदुस्थानाचा असल्या कारणाने, हिंदुस्थानाचं राज्य आहे आणि ते स्वराज्याचं प्रतीक आहे असल्या कारणाने त्यांना कुठेही आपल्याला कमी पडता कामा नये. पण आपण पुढे येऊन अगोदर अर्धा तास आपला वाया गेला हरकत नाही. त्या दिवशी किती जर खरोखर त्याला हिंदुस्थानाची जर खरोखर आणि शिवरायांची जर त्याला पूजा असेल तर त्यांनी त्या दिवशी काम बाजूला ठेवून त्यांनी 1 ते 2 तास शिवरायांचा ते आपला तर दिवस काढलाच पाहिजे. एखादी लग्न मंडपमध्ये आपण जाऊन 3 तास काढतो, हल्दीला जाऊन 4 तास काढतो, मग इथे येऊन तुम्ही 2 तास बसला तर वाया जाणार नाहीये, ते तुम्हाला शोभेवंत दिसेल. इतकंच बोलून मी तुम्हाला एक सूचना केली आहे, त्याचं पालन करा. धन्यवाद. राम. नक्कीच आम्ही पुढच्या वेळी याची खबरदारी घेऊ. पुन्हा एकदा स्वराज्य ग्रुप चंद्रपूरतर्फे आपलं मनापासून आभार. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात. धन्यवाद. संध्याकाळी 5 वाजता आपला पालखी मिरवणूक सोहळ्यात नक्की या. आग्रहाचं आमंत्रण आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वराज्य ग्रुप चंद्रपडाने 2015 साली हा स्वराज्य ग्रुप स्थापन केला. आणि हा स्थापन करण्यामागे एकच हेतू होता की महाराजांचे विचार आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचावेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण तिथीप्रमाणे साजरी करतो. 19 फेब्रुवारी 1630 हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस, परंतु फाल्गुन वद्य तृतीया ही जी तिथी आहे तर आपण प्रत्येक महापुरुषांची जयंती ही तिथीप्रमाणे साजरी करतो. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की आपण फाल्गुन वद्य तृतीयाला जी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तीच आपण साजरी करायची. आणि स्वराज्य ग्रुप स्थापन केल्यानंतर आपण जर बघितलं तर जे स्वराज्य ग्रुपचे सभासद आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र मिळून वेगवेगळे उपक्रम वेळोवेळी हाती घेतलेले आहेत. आपण जर आजच्या सुद्धा कार्यक्रमाची रूपरेषा बघितली त्यामध्ये सुद्धा महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा जो सन्मान केला की आपण म्हणतो ना की महाराज तुम्ही होते म्हणून वाचले आमच्या मंदिराचे कळस, महाराज तुम्ही होते म्हणून फुलली आमच्या दारासमोर तुळस, महाराज तुम्ही होता म्हणूनच मिळाला इथे सर्व माता भगिनींना सन्मान, महाराज तुम्हीच होता म्हणून वाढला आमची हिंदू धर्माची शान. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे मातांनी भगिनींना जो सन्मान दिला, कल्याणच्या सुधाराची सुरुवात दिली, अशीच आमची आई असती आम्हीही सुंदर झालो असतो. इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं की महिलांना किती सन्मान मिळाला पाहिजे. तर तोच आम्ही या स्वराज्य ग्रुपने तीच परंपरा राखलेली आहे. आपण जर पालखी मिरवणूक सोहळा जर बघितला त्या पालखी मिरवणूक सोहळ्यामध्ये सुद्धा पालखीचा मान आपण महिलांना देतो की त्यांच्या खांद्यावर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी देऊन महिलांचा मान आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय. त्याप्रमाणे आज सुद्धा असं बोललं की हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. आणि स्वराज्य ग्रुप हा दरवर्षी आपण जर गेल्या वर्षी म्हणजे ते रक्त तपासणी शिबिर सुद्धा होतं. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम हाती घेऊन आपण फक्त ही शिवजयंतीच नाही तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा इथेच ह्या मैदानामध्ये आपण म्हणजे इथे गरबा नृत्य होते. आणि एक SPL स्वराज्य प्रीमियर लीग म्हणजे सर्व सभासदांना एकत्र बांधण्यासाठी SPL सुद्धा आपण खेळतो. म्हणजेच ह्या ग्रुपच्या मार्फत आमचा प्रयत्न हाच आहे की सर्वजण आहेत ते एकत्र बांधले गेले पाहिजेत. आणि ही शिवजयंती ना कुठल्या पक्षाची ना कुठली आहे, ही फक्त एक शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची जयंती म्हणून आम्ही साजरा करतो. त्यामुळे इथे कोणताही पक्ष नाही, हे सर्वच आहे ते स्वराज्य ग्रुप मिळून हे सगळं करतात. त्यामुळे इथे कुठल्याही पक्षाचा इथे आपल्याला काही दिसणार नाहीये. आणि हेच पाहिजे की आपल्याला जर सर्वांना एकत्र राहायचं असेल तर कुठलाच पक्ष नसावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र आणलं, त्याच्यामध्ये एक हिंदवी स्वराज्याची जी भावना आहे ती निर्माण केली, त्यामुळेच हिंदवी स्वराज्य हे निर्माण होऊ शकलं. तसंच आपण सर्वांनी सुद्धा एकत्र येऊन हा जर कार्यक्रम केला तर खऱ्या अर्थाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा केल्यासारखं होईल. मी पुन्हा एकदा इथे जमलेल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतोय की आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात आणि आपल्या या शिवजयंती उत्सवाची सुरुवात अतिशय आनंदात आणि उत्साहात झालेली आहे. पुढचा कार्यक्रम सुद्धा असाच होणार आहे. तर मी पुन्हा एकदा सर्व माता भगिनींना आठवण करून देतो की दुपारी 3 वाजता
तुमच्या सर्वांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तुम्ही सर्वांनी या आणि आपला आजचा जो पूर्ण कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाची शोभा वाढवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सचिन सुभाष राणे यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा 2 शब्द बोलावेत, आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वांना जय महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी एकत्र या हीच भावना आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं आपल्याला एकत्र ठेवलं होतं तसंच एकत्र राहा हेच म्हणून. जय महाराज. धन्यवाद धन्यवाद. आपण सुद्धा वेळ काढून इथे आलात आणि आमच्या शिवजयंती उत्सवाचं कव्हरेज तुम्ही करताय त्याबद्दल तुमचा मनपूर्वक धन्यवाद. ग्रामपंचायत सदस्य सचिन गणेशकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. तरी मी स्वराज्य ग्रुप तर्फे विनंती करतो की त्यांचा सुद्धा सन्मान आपण शाल आणि शिकल देऊन करूया. मी त्यांना विनंती करतो की सचिन गणेशकर आपण सुद्धा स्टेजवर यायचं. ए यंत्रा उभी रे, इकडे उभी रे, त्या बाबूला पण घे. ए बाबू ये, बाबूला पण ये. एक बाबू ए दोन घे, त्याला घे, त्याला घे, त्याला पण घे बाबूला घे. समोरची गाडी